ना, गेल्या आठवड्यात माननीय सरन्यायाधीशांनी कॉक्रोच या शब्द उच्चारला काय आणि त्याचं केवढं मोठं डिजिटल वादळ तयार झालं. आता हे नाव वाचल्या वाचल्या लगेच एक गोष्ट लक्षात येते की जाणीवपूर्वक CJP म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी हे नाव घेण्यात आलंय, कारण सरन्यायाधीश म्हणजे CJI आणि BJP या दोन नावांना एकमेकांशी जोडून हे नाव तयार करण्यात आल्याचं दिसतंय. आणि एक खास गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरचा पोरगा जो गेल्या 2 वर्षांपासून अमेरिकेच्या बोस्टन येथे वास्तव्य करत आहे, या अभिजित दिपकेने ही एक प्रकारची डिजिटल चळवळ सुरू केली. अभिजितने 16 मे रोजी CJPचे डिजिटल खाते सुरू केले. त्याच्या इन्स्टा अकाउंटला लगेचच 1.5 कोटी लोकांनी फॉलो करायला सुरुवात केली, तर एक्सवर 2 लाख लोक जोडले गेले. पण एक्स अकाउंट लगेचच फ्रीज केलं गेलं. सरकारला आमची धास्ती वाटते म्हणून सरकारने खाते बंद केले असा आरोप अभिजितने केलाय. एवढ्यावरच न थांबता त्याने परत कॉक्रोच इज बॅक या नावाने नवीन एक्स अकाउंट चालू केलंय, ज्याला पण आता चांगला प्रतिसाद मिळतो. आता पुढे या चळवळीचं करायचं काय याचा विचार या तरुणांचा सध्या चालू आहे. CJPला बऱ्याच राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि कलाकारांनी जरी पाठिंबा दिला असला तरी खरे पाठीराखे हे तरुणच आहेत. आता हे सगळे या डिजिटल प्लॅटफॉर्मवर येऊन नक्की काय करतात, तर इथे सगळे मीम्स, ग्राफिक्स, रॅप सॉन्ग, पॉलिटिकल स्टेटमेंट या सगळ्याच्या माध्यमातून बेरोजगारी, भ्रष्टाचार, पेपरफुटी, शिक्षणासंबंधी समस्या यासारख्या विषयांवर व्यक्त होत आहेत. आता पुढे या पार्टीचं नक्की काय होत आहे? खरंच ही डिजिटल चळवळ रस्त्यावरची चळवळ बनणार की राजकीय पक्षाचं रूप घेणार, की जेवढ्या जलद गतीने हिचा उदय झाला तेवढ्याच जलद गतीने लोप पावणार, हे येणाऱ्या काळातच कळेल. कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.